नमस्कार, संस्कार चौमाळीची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मच्छी कढी, ताड माशाची मच्छी कढी बनवणार आहोत। हा बघा, हा ताड मासा आहे। चला आता आपण अद्रक लसूण पेस्ट सर्वात प्रथम बनवून घेऊयात। ही बघा, या प्रकारे लसूण पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता इकडे आपण एक कढई ठेवून त्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। एक कांदा घ्या, दोन कांदे घ्या, तुमच्यावरती आहे। तुम्हाला दोन कांदे पाहिजे असतील तर तुम्ही दोन कांदेही घेऊ शकताय, पण मी एकच कांदा घेतलेला आहे कारण मला थोडीशीच कढी बनवायची आहे, मच्छी कढी। आणि त्यामध्ये अर्धा तुकडा सुकं खोबरं होतं, ते मी चिरून घेतलेलं आहे, तुकडे करून घेतलेला आहे। आणि त्यामध्ये मी एक चमचा धणे पण घातलेले आहे, अख्खे धणे आहेत। आणि 2-1 मिनटं आता फिरवून घ्यायचे आहे। कांदा मात्र गोल्डन कलर होईपर्यंत फिरवत राहायचा आहे, म्हणजेच भाजून घ्यायचा आहे। आता आपण मसाला काढून घेऊयात। आणि इथे टोमॅटो प्युरी, म्हणजे मोठे मोठे 2 टोमॅटो होते, त्याची प्युरी बनवून घ्यायची आहे, हे बघा। आणि दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेला मसाला होता तो आपण इथे बारीक करून घ्यायचा आहे। तर आपण इथे आता मिक्सर लावून घेऊयात। आणि आता एका पॅनमध्ये आपण तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तेल घालू शकताय। त्यामध्ये सर्वात प्रथम कढीपत्ता घातलेला आहे, त्यानंतर कांदा घातलेला आहे। आणि कांद्याला 2-1 मिनटं आपण फिरवत राहायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण पेस्ट, अद्रक पेस्ट जी बनवली होती, लसूण अद्रकची पेस्ट, ती ॲड करून घ्यायची आहे। आणि ती पेस्ट अगदी तेल सुटेपर्यंत फिरवत राहायची आहे। हे पहा, तेल सुटलं पाहिजे पेस्टला, तोपर्यंत आपण फिरवत राहायची आहे। बघू शकताय तुम्ही, तेल सुटलेलं आहे। आणि आता हळद पावडर 1 चमचा ॲड केलेली आहे, धणा पावडर 1 चमचा ॲड केलेली आहे। त्यानंतर गरम मसाला पाव चमचा ॲड केलेला आहे, जिरा पावडर 1 चमचा ॲड केलेला आहे, काश्मीरी लाल तिखट पाव चमचा ॲड केला। आणि आता घरगुती मसाला 1 चमचा ॲड केला। एखादा मिनिटभर आपण फिरवून घ्यायचे आहे। हे बघा, या प्रकारे आपण फिरवत राहायचे आहे। आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेला आणि भाजल्यानंतर मिक्सरला वाटून घेतलेला मसाला ॲड करून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड करून आपण एखादा मिनिटभर मिक्स करून घ्यायचे आहे। आणि त्यामध्ये आता आपण टोमॅटो प्युरी बनवलेली होती, तीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे। टोमॅटो प्युरीसुद्धा एखादा मिनिटभर आपण मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण झाकण ठेवून घेणार आहोत। हे पहा, झाकण 2 मिनटासाठी ठेवायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपण वाट बघायची आहे। बघू शकताय किती छान तेल सुटलेलं आहे आणि कलरही बदललेला आहे मसाल्याचाच, म्हणजेच आपला मसाला रेडी झालेला आहे। आता त्यामध्ये आपण मिक्सरला जे आपण वाटण बनवलं होतं ते भांडं धुवून आपण पाणी ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाल्याचं भांड्याचं पाणी वाया जात नाही आहे। फक्त एखादा मिनिटभर मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता त्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकताय, परंतु गरमच पाणी ॲड करायचं आहे। एकंदरीत मी 2 मोठे ग्लास ॲड करून घेतलेले आहे, पण गरम पाणी तुम्ही ॲड करायचं आहे, लक्षात असू द्या। आता आपण ग्रेव्हीचा अंदाज घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एखादा मिनिटभर ढवळून घ्यायचं आहे। झाकण ठेवून उकळी येण्याची वाट बघायची आहे। हे पहा, उकळी आलेली आहे। आणि आता या स्टेजला आपण मच्छीचा, म्हणजेच माशांचा एक तुकडा आपण सोडायचा आहे। बघू शकताय, बिलकुल काटे नाही आहे आणि खूप छान फिश आहे। सगळं फिश आपण ॲड करून घेतलेलं आहे आणि एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, मस्त, किती सुंदर दिसत आहे। खूपच छान आपली ग्रेव्ही तयार होणार आहे। आता आपण 4 ते 5 मिनटे उकळी येईपर्यंत, म्हणजेच शिजणार आहे। 4 ते 5 मिनटामध्ये आपली रेसिपी रेडी होणार आहे, म्हणजे झालेली आहे। सरते शेवटी आपण गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे। रेसिपी रेडी झालेली आहे। बघू शकताय, वाव, मस्त मस्त, आहा, व्हेरी व्हेरी नाइस, वेरी टेस्टी, वाव, बहुत ही बढ़िया। खूपच स्वादिष्ट अशी आपली रेसिपी रेडी झालेली आहे। बघू शकताय तुम्ही, बघा किती सुंदर दिसत आहे। जर तुम्हाला ताड मच्छीची रेसिपी माझी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा. थँक्यू, धन्यवाद.